मराठा क्रांती मोर्चाचे रमेश केरे पाटील यांनी दिल्लीत मोर्चा काढण्याची घोषणा करत मराठा आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे। मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाला आव्हान देत शरद पवारांवर टीका करून त्यांनी वाद निर्माण केला आहे। मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे यांच्या 29 ऑगस्टच्या मुंबई आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चाचे रमेश केरे पाटील यांनी दिल्लीत स्वतंत्र मोर्चाची घोषणा करत आव्हान दिले आहे। अहिल्यानगरच्या बैठकीत केरे पाटील यांनी केंद्राच्या अखत्यारीतील आरक्षणाचा मुद्दा दिल्लीत मांडण्याची घोषणा केली, पण यामुळे मराठा आंदोलनात फूट पडण्याची भीती आहे। शरद पवारांवर टीका करत त्यांनी मराठा समाजासाठी मंडल यात्रा का नाही असा सवाल केला। हा निर्णय मराठा समाजाच्या एकजुटीला धक्का देणारा आहे आणि आंदोलन कमकुवत करण्याचा डाव असल्याचा आरोप होतोय। जय जिजाऊ जय शिवराय। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। 1994 ला पवार साहेब मुख्यमंत्री असताना मंडल आयोगाची शिफारस त्यांनी त्या ठिकाणी केली। छगन भुजबळ साहेबांच्या या ठिकाणी ऐकून मंडल आयोगाची शिफारसी केंद्राकडे पाठवल्या आणि बऱ्याचशा बांधवांना त्या ठिकाणी ओबीसी मधून आरक्षण त्या ठिकाणी भेटलेलं बांधवांना। मग या शरद पवार आज नागपूरमधून मंडल आयोगाची यात्रा या ठिकाणी सुरू करताय बांधवांनो। म्हणजे शरद पवारला या ठिकाणी कृषी मंत्री मंत्रालयामध्ये रमी घेतात, शेतकऱ्यांबाबतीत ते आवाज उठवत नाही, म्हणून त्यांना प्रश्न विचारण्यात या ठिकाणी घडली। त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी 13% आरक्षण या ठिकाणी दिलं। फडणवीस साहेब तुमचं नक्कीच या ठिकाणी स्वागत आहे बांधवांनो, कारण या महाराष्ट्रात 52% ऑलरेडी या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे।